संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत 2 पाय निकामी असलेले हे भक्त माऊली अवघ्या एका हाताने आपली 3 चाकी सायकल ढकलत पंढरीला निघालेत. आता वारीत दरवर्षी अनेक दिव्यांग वारकरी येतात. मग हाच व्हिडिओ इंटरनेटवर एवढा का व्हायरल होतोय? तर त्याचं कारण असं आहे की हा वारकरी फक्त दिव्यांग आहे म्हणून व्हायरल झालेला नाही, तर याच्या मागे 2 अत्यंत धक्कादायक कारण आहेत. पहिलं कारण, वारीत येणारे दिव्यांग वारकरी सहसा दोन्ही हातांनी सायकल चालवतात. पण थक्क करणारी गोष्ट अशी आहे की या माऊलीचा एक हातही निकामी आहे. शरीराचा फक्त एकच हात चालू असताना त्या एका हाताच्या बळावर शेकडो किलोमीटर सायकल ढकलणं कल्पनेच्या पलीकडचं आहे. दुसरं कारण, हा व्हिडिओ आपल्यासारख्या धडधाकट माणसांच्या तोंडावर जळजळीत चपराक आहे. आज सगळं काही नीट असूनही लोक छोट्या अडचणीत खचून जातात, पण या माऊलीने एवढ्या मोठ्या अपंगत्वावर आणि परिस्थितीवर मात करून लढायचं कसं हे जगाला दाखवून दिलंय. पहिलं आणि काळजाचा थरकाप उडवणारं कारण म्हणजे हे माऊली भक्त स्वतः दिव्यांग आहेत आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी आहेत. हे अवघ्या एका हाताने सायकल चालवताय, पण धक्कादायक गोष्ट अशी आहे की त्याच सायकलवर त्यांनी स्वतःच्या वयोवृद्ध जन्मदात्या आईला बसवलंय. स्वतःला चालता येत नाही, एका हाताने सायकलचे पायडल मारायचे आणि त्या अवस्थेत ते आपल्या वृद्ध आईला पंढरीची वारी घडवायला घेऊन निघालेत. चॅनलवर जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. पण खरा आणि सगळ्यात मोठा धक्का तर पुढेच बसला. काही अंतर पुढे गेल्यानंतर एका पत्रकाराने या वारकऱ्याला पाहिलं एका हाताने सायकल ओढत असताना. आईला वारीला नेणाऱ्या त्या मुलाला पाहून तो पत्रकारही चक्रावून गेला. त्याने चौकशी सुरू केली, तू कोण आहेस, कुठून आलास? त्या माऊलीने आपली सगळी माहिती दिली. पण शेवटी पत्रकाराने एक मुख्य प्रश्न विचारला, भाऊ, तू स्वतः दिव्यांग असताना एवढ्या कष्टाने आईला सायकलवर पुढे बसवून का घेऊन चालवलायस? त्यानंतर त्या व्यक्तीने पत्रकाराला जे उत्तर दिलं त्यांनी त्याच्या आयुष्यात घडलेल्या ज्या अद्भुत अंगावर काटा असणाऱ्या चमत्काराचीही माहिती दिली. ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मग नेमकं हे कारण काय घडलं? त्याच्या आयुष्यात कोणता होता तो चमत्कार? आता मुख्य प्रश्न पडतो की या कलियुगातल्या दिव्यांग श्रावण बाळाचं नेमकं काय रहस्य आहे? स्वतःला चालू शकत नसता, एवढ्या असताना कष्टाचे तो आपल्या वृद्ध आईला सायकलवर बसवून पंढरपूरला का घेऊन चाललाय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यात नेमका असा कोणता अद्भुत चमत्कार घडला ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली? चला जाणून घेऊया यामागचा संपूर्ण सविस्तर. दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हणजेच 2026च्या आषाढी वारीमध्ये विठ्ठलाच्या भेटीची आस धरून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेत. हा आषाढी वारीचा सोहळा म्हणजे केवळ एक प्रवास नसतो, तर तो भक्ती आणि शक्ती मानवी भावनांचा अथांग महासागर असतो. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक विठू नामाचा गजरात नाचत नाचत चाललेत. तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी वारीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की एका दिव्यांग व्यक्तीने स्वतःसाठी एक छोटासा गाडा तयार केला होता आणि त्यावर बसून तो पंढरीला निघाला होता. तो व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आणि संपूर्ण जगाने त्या माऊलीचं जिद्दीच्या कौतुक केलं होतं. पण यंदाच्या 2026च्या वारीत समोर आलेली या व्यक्तीची आणि त्यांची आई कहाणी मागच्या सगळ्या रेकॉर्ड्सपेक्षा पूर्णपणे वेगळीच, अत्यंत भावूक आणि थक्क करणारी आहे. कारण हा तरुण केवळ स्वतःच्या वारी करत नाहीये, तर अवघ्या एका हाताच्या बळावर सायकलने ओढत आपल्या वयोवृद्ध जन्मदात्या आईला मानाने पुढे बसवून पंढरीची वारी करतोय. जेव्हा त्या पत्रकाराने त्याला त्याचं मुख्य कारण विचारलं तेव्हा त्यांनी मुखातून निघालेली ती चमत्कारित गोष्ट ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. त्या पत्रकाराने जेव्हा कॅमेरा चालू केला तेव्हा त्या माऊलीला बोलत केलं तेव्हा त्या दिव्यांगाचे आपल्या गरिबीची आणि अपंगत्वाची अशी काही वेदना मांडली की तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचे डोळे पाणवले. पण खरा थरार तर पुढेच होता. जेव्हा त्याने तो चमत्कार सांगायला सुरुवात केली, ज्या एका चमत्काराच्या बळावर तो थेट पंढरीच्या वाटेवर आला होता, ते शब्द ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. नेमकं काय घडलं होतं त्या काळ रात्री? असा कोणता होता तो चमत्कार ज्याच्यामुळे हा दिव्यांग तरुण आपली जीवाची पराकाष्ठा करून सगळ्या सुखाचा त्याग करून आपल्या जन्मदात्या आईला सायकलवर घेऊन निघाला? संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी एका ठिकाणी विसाव्यासाठी थांबली होती आणि याच ठिकाणी या चमत्काराचं सर्वात मोठं रहस्य संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडं होणार होतं. ऊन पावसाचा खेळ करून होता. जय महाराष्ट्र चॅनलवर पत्रकार तिथे वारकरी कव्हर करण्यासाठी पोहोचला होता आणि तो आजूबाजूला हजारो वारकरी विश्रांती घेत होते.
आजूबाजूला हजारो वारकरी विठ्ठलाची भजनं गुणगुणत विश्रांती घेत होते. तेवढ्यात जय महाराष्ट्राच्या पत्रकारांनी नजर त्या अनोख्या सायकलवर पडली. तो कॅमेरा घेऊन त्या दिव्यांग व्यक्तीजवळ गेला. पत्रकारांनी जवळ जाऊन पाहिलं तर अंगावर काटा आला. त्या माऊलींचे पाय पूर्णपणे निर्जीव होते आणि ते अवघ्या एका हाताने सायकल हाताळत होते. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज आणि कमालीचं समाधान होतं. तर सायकलच्या पुढच्या बाजूला त्यांची वयोवृद्ध आई डोळे मिटून विठुनामात तल्लीन झाली होती. पत्रकाराने अतिशय आदराने माईक पुढे केला आणि विचारलं, जय हरी माऊली, तुमचं नाव काय आहे? तुम्ही कुठून आलात? त्यावर त्या व्यक्तीने अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि आपलं नाव, गावचा पत्ता सांगितला. त्याचे शब्द आणि बोलण्यातला प्रामाणिकपणा पाहून पत्रकाराला लगेच जाणवलं की समोर उभी असलेली ही व्यक्ती कोणी साधीसुधी नाहीये. पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारला, माऊली, तुमचे दोन्ही पाय काम करत नाहीत, हातालाही प्रचंड त्रास आहे. मग या उन्ह पावसात एवढ्या गर्दीत स्वतः सायकल चालवून पंढरपूरला जाण्याचं धाडस तुम्ही कसं केलं? या प्रश्नावर ते दिव्यांग माऊलीने जे उत्तर दिलं ते ऐकून पत्रकारही सुन्न झाला. तो म्हणाला, पत्रकार साहेब, हे धाडस मीच करत नाहीये, हे सगळं तो पंढरीचा पांडुरंग माझ्याकडून करून घेतोय. हे ऐकताच पत्रकाराच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, मनात सस्पेन्स वाढला आणि मग पत्रकाराने तो मुख्य प्रश्न विचारला, ज्याने या संपूर्ण कथेला एक वेगळ्याच आणि भावनिक वळण दिले. पत्रकाराने विचारलं, माऊली, स्वतःच्या शरीराची अशी व्यवस्था असताना सायकलवर पुढे वृद्ध आईला बसून चालवताना तुम्हाला त्रास होत नाही का? आणि तुमची आई तर इतकी वृद्ध आहे की त्यांना तुम्ही घरी आराम करायला का नाही ठेवलं? हा प्रश्न ऐकताच आजूबाजूला विसावा घेणारे वारकरी जगाच्या जागी थांबले. चपात्या लाटणाऱ्या माऊलींचे हात थांबले. भाजीचं मोठं भांडं उतरवणाऱ्या काकांनी बाजूला सरकले. सगळेजण श्वास रोखून या दिव्यांग मुलाच्या उत्तराची वाट पाहू लागले. एका क्षणात संपूर्ण वातावरणात कमालीची शांतता पसरली. त्या दिव्यांग मुलाने अत्यंत प्रेमाने आपल्या वृद्ध आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ते गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, साहेब, ही माझी जन्मदाती आई आहे. माझं हे अपंगत्व स्वीकारून हिने मला लहानाचं मोठं केलं. आज हिच्या मनात पंढरीच्या विठोबाची वारी करण्याची तीव्र इच्छा होती, पण हिच्या अंगात आता तेवढी ताकद उरली नाही. मग मी हिचा मुलगा असून जर हिची ही शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही तर माझ्या या जन्मदात्या आईचा काय फायदा? माझे पाय चालत नसतील साहेब, पण विठ्ठलाने मला हात दिलाय ना. आई असावी, सेवा करण्यासाठी ताकदही त्याने मलाच दिली आहे ना. हे ऐकून तिथल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात एक मुलाबद्दल कमालीचा आदर दाटून आला. अनेक महिलांनी डोळ्याला पदर लावला. पत्रकाराला अजूनही त्या मुख्य रहस्याचा शोध घ्यायचा होता, ज्याने या मुलाला एवढी अफाट शक्ती दिली होती. पत्रकाराने पुढे विचारलं, पण माऊली, वारीला निघण्यापूर्वी तुमच्यासोबत असं नेमकं काय घडलं ज्यामुळे तुम्ही काय एवढा मोठा निर्णय घेतला? तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? आणि अखेर त्याने तो अद्भुत चमत्कार सांगायला सुरुवात केली. त्या दिव्यांग वारकऱ्याने पत्रकाराच्या प्रश्नावर एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्याने जे रहस्य उघडायला सुरुवात केली ती ऐकून पत्रकाराच्या अंगावर काटा सरकून आला. कारण तो प्रसंग जितका भयानक होता तितकाच विस्मयास कारण होता. तो दिव्यांग वारकरी सांगू लागला, पत्रकार साहेब, वारीला निघण्याचा अवघ्या काही दिवसापूर्वी ही गोष्ट आहे. तो दिव्यांग वारकरी सांगू लागला, पत्रकार साहेब, त्या रात्री माझ्या घरात मी आणि माझी वृद्ध आई गाढ झोपलो होतो. माझे दोन्ही पाय जन्मापासून निकामी असल्याने मी स्वतःच्या ताकदीवर जागेवरून साधी कुसही बदलू शकत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. पण त्या काळ रात्री मला झोपेत एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वप्नात साक्षात पंढरीचा पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा होता. विठू माऊलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच दैवी तेज होतं. अचानक स्वप्नात विठ्ठल मोठ्याने ओरडले, उठ बाळा, उठ, तू शेजारी बघ. विठ्ठलाचा तो आवाज इतका जिवंत आणि प्रचंड मोठा होता की मी एकदम दचकून जागा झालो. मी त्या भीतीने थरथरत कापत होतो. पण जेव्हा मी प्रत्यक्ष डोळे उघडून माझ्या शेजारी पाहिलं साहेब, माझा काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या अंथरुणाच्या अगदी जवळूनच माझ्या शरीराला स्पर्श करून एक भला मोठा विषारी काळा नाग चालला होता. तो साप माझ्यावर हल्ला करणारच होता. माझ्या प्राणावर बेतलं होतं. मला पळता येत नव्हतं आणि भीतीने माझ्या गळ्यातून आवाजही निघत नव्हता. माझी वृद्ध आई बाजूलाच गाढ झोपलेली होती. आणि साहेब, नेमकं त्या सेकंदाला एका अद्भुत चमत्कार घडला. जो माणूस आयुष्यात कधी स्वतः अंगावरून इतकं इंचही सरकू शकत नव्हता, साक्षात विठ्ठलाने स्वप्नात येऊन हाक मारल्यामुळे माझ्या अंगात कुठून तरी अफाट ताकद आली. मी माझ्या त्या एका हाताने बळावर स्वतःला झटक्यात मागे खेचलं आणि आईला मोठ्याने आवाज दिला.
माझा आवाज ऐकून आई दचकून जागी झाली आणि तिने जीवाची पर्वा न करता त्या सापाला घराबाहेर हुसकावून लावलं. साहेब, जर त्या रात्री तो पंढरीचा पांडुरंग माझ्या स्वप्नात आला नसता, त्यांनी मला जागा केलं नसतं, तर आज मी आणि माझी आई या जगात जिवंत उरलो नसतो. त्या देवाने माझ्या आईचे आणि माझे प्राण वाचवले. हा चमत्कार सांगताना त्या मुलाचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पत्रकाराचा कॅमेरा तो अत्यंत भावूक क्षण आपल्या लेन्समध्ये कैद करत होता. पण या चमत्कारामागचा वारीशी काय संबंध आहे, तो पुढे का निघाला? तो कलियुगातला श्रावण बाळ पुढे म्हणाला, साहेब, ज्या पांडुरंगाने आम्हा अनाथांना मायलेकरांचा जीव वाचवला, त्या विठू माऊलीचे उपकार मी या जन्मात कसे फेडू? म्हणूनच मी ठरवलं, जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या जन्मदात्या आईला या सायकलवर बसून दरवर्षी पंढरीची वारी घडवणार आणि त्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणार. त्याचे हे विचार ऐकून पत्रकारही पूर्णपणे भारावून गेला. जय महाराष्ट्र चॅनलवर कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्य गाणी, ही सत्यकथा जेव्हा सोशल मीडियावर आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीची आणि आदराची एक मोठी लाट उसळली. स्वतः दिव्यांग असून अवघ्या एका हाताच्या बळावर वयोवृद्ध आईला सायकलवर पंढरीची वारी घडवणारा हा तरुण खरोखरच आजच्या 2026च्या अधिकृत युगातला खराखुरा श्रावण बाळ ठरलाय. तर प्रेक्षकांनी विठ्ठलाच्या वारीतला हा अत्यंत भावूक प्रसंग आणि या दिव्यांग श्रावण बाळाची ही अंगावर काटा असणारी गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटलं? तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये जय हरी माऊली लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर अशाच हृदयस्पर्शी आणि सत्य घटनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हरी माऊली.